माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी मंगल शिंदे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी बुद्रुक केंद्र बराडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी आज तुम्हाला राजमाता राष्ट्रमाता यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हासराणी आणि लखुजी राजा यांच्या घरी जन्माला आले. तेव्हा दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आले आणि आमचे नाव जिजा ठेवले. जिजा म्हणजेच काय, तर जिजा म्हणजे जय आणि विजय. पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही उडायच्या. काही म्हणायच्या पोरीचं कसं होईल, पण आम्ही निश्चय केलेला स्वतःसोबत इतरांचं रक्षण करता आलंच पाहिजे. शहाजीराजे आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागले होते. आम्हाला विलक्षण डोळे लागले होते. आमचे डोळे हे वेगळेच होते. आम्हाला घोड्यावर बसावेसे वाटत होते. डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते. धनुष्य, बाण, भाला, तलवार आदी घेऊन चिलखत चढवून लढाया करावेसे वाटत होते. कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कुठल्याही जाती धर्माच्या आहारीही जायचं नाही. माता भगिनींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, पुरुषांना मान द्यायचा, माणसानं माणसासारखं वागायचं, दुसऱ्यांची हेळसांड करू द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. इथे व्यक्ती ना व्यक्ती स्वतंत्र आहे. इथे कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही आणि इथे त्याच्यावर चालणारही नाही. थोरले बंधू संभाजी हे कानकगिरीचे उद्यानचे अफजलखानामुळे कपटाने मारले गेले. स्वराज्याचे आणि अखेर शिवबांनी वाघनखे खानाच्या पोटात घालून त्यांचा कोथा बाहेर काढला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता एकच सांगावेसे वाटते की मुलीने स्वतःला ज्या चांदणीप्रमाणे बनवू नका की जिच्यावर सर्वांची नजर पडेल, तर स्वतःला ज्या जिजाऊसारखं प्रखर बनवा. जेव्हा एखाद्याची नजर पडली ना, तेव्हा ती नजर चुकलीच पाहिजे. धन्यवाद.